कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, बाहेर ती अनुष्का आलीये। काय करतेस तू हे सगळं? हा, तिची गाडी आतमध्ये नाही येऊ दिलीस, तिला गेट पासून इथपर्यंत चालत यायला लागलं आणि आता चप्पल काढून तिला बाहेर उभं केलंयस का? आई, इतकं वाईट मी तुला कधीच कोणासोबत वागताना नाही बघितलंय, मग आता का वागतेस? बरं सगळं जाऊ दे, तू प्लीज तिला आतमध्ये बोलू प्लीज। प्लीज, बस झालं। का? काय झालं? मी सुद्धा तिला भेटायला गेले होते आणि तेव्हा वेळ नव्हता तिला, म्हणून मी आणि मोहन थांबलोच होतो की तिच्यासाठी। एवढं करून सुद्धा ती आम्हाला न भेटताच निघून गेली। तू तिची अपॉइंटमेंट नव्हती घेतलीस आई, आणि तुझ्या कामासाठी गेली होतीस ना तिच्याकडे। असं कोणाची तरी अपॉइंटमेंट न घेता त्याला भेटायला जाणं पटतं का तुला? बरं तेव्हा तर जाऊ दे, आत्ताच आणि आज तर तुझ्या बोलवण्यावरून आली ना ती इथे। मग स्वतः असं एखाद्याला बोलवून त्याला विनाकारण वाट बघायला लावून काय सिद्ध करायचंय तुला? प्रीतम, आईवर आवाज चढवू नकोस। पारू, जा, तुझी कैवारी आलीये बाहेर, तिला आत घेऊन ये। आज अनुष्का नावाच्या तोफेचा वहिनी फुसका बार करणारच दिसते। मला ना असे सीन बघायला फार मजा येते। तुम्हाला पण येते ना? येते ना? अनुष्का मॅडम, तुम्हाला देवी यांनी आतमध्ये बोलवलंय। ओके, थँक्स। एक मिनिट। काय झालं पारू? देवी आई लय चिडले आहेत। मला भीती वाटते आतमध्ये काय होईल याची। एक बोलू? तुम्ही देवी आईशी जरा सांभाळूनच बोला, हा, सांभाळून राहा। म्हणजे मला असं म्हणायचंय, तुमच्याकडनं काही चुकीचं होऊ देऊ नका। माझ्याकडून काही चूक होऊ देऊ नका म्हणजे? पारू, तुला पण असं वाटतंय का मी चुकतीये? मला माहिती आहे अहिल्या मॅडम हे सगळं का करतायत ते पारू। त्यांची इच्छा आहे मी त्यांची माफी मागावी, पण तुला खरं सांगू, मला त्यांची माफी मागायला किंवा त्यांच्या पुढे कमीपणा घ्यायला काहीच हरकत नाहीये। पारू, तूच विचार कर, तू व्यवस्थित विचार कर आणि मला सांग, मी जे काही बोलले आणि त्यानंतर अहिल्या मॅडमनी माझ्यासोबत जे काही केलं त्यात कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं? आणि तू विचार केल्यानंतर मला सांग की मी अहिल्या मॅडमची माफी मागायला पाहिजे का नाही? अनुष्का मॅडम, तुम्ही माझ्या देवी आईंना अजून नीटसं ओळखलेलं नाही। माझ्या देवी आई कधीच कुणावर अन्याय करत नाही। कष्टकऱ्यांचा घाम सुकायच्या आधीच त्यांचा मोबदला त्यांना देते। माझ्या देवी आईंना कष्टाची आणि प्रामाणिकपणाची जाण आहे। एखाद्याचा चेहरा उदास असला की त्याला न विचारताच त्याच्या अडचणी जाणून घेऊन त्याच्यावर मार्ग काढतात माझ्या देवी आई। माझ्या देवी यांना माणसं ओळखायला येळ लागत नाही, आणि तरी बी तुम्ही त्यांना असो। तुम्ही चला आतमध्ये, देवी आई वाट बघताय। मी तुला विचारलं, मी अहिल्या मॅडमची माफी मागायला पाहिजे की नाही? एकदा मनाला विचार आणि मग उत्तर दे मला। अनुष्का मॅडम,
माफी मागितल्यानं कुणी लहान थोर होत नाही. आणि माझ्या देवी आई तुमच्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं लई मोठ्या आहे. त्या कधी चुकीचं वागणारच नाहीत. पण यावेळी तुझ्या देवी आई चुकल्यात, आणि हे तुलाही माहिती आहे. आणि हे असं नसतं तर तू माझ्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरं दिली असतीस मला, आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलली असतीस, जे की आत्ता बोलत नाही आहेस पारो. तू काय घरातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की अहिल्या मॅडम चुकल्यात. तुला माहीत नसेल तर सांगते, काल मला आदित्यचा कॉल आला होता. त्यालाही कळतंय की त्याचीही चुकली आहे, पण तू काहीच करू शकत नाही. तिची काही चूक नसताना अनुष्काची तिला एवढं सगळं सहन करावं लागतं हे नाही पटत आहे यार मला. अरू, मी काल जे काही बोलले त्यात माझा काही स्वार्थ होता का? सांग ना, होता? मी फक्त तुझ्या बाजूने बोलत होते आणि त्यात काहीच चुकीचं नव्हतं. मला माहिती आहे तू अहिल्या मॅडमना देवी आई म्हणतेस. तुझ्या दृष्टीने त्या देवी आहेत तुझ्यासाठी. तू त्यांचा रिस्पेक्ट करतेस आणि ऑफकोर्स त्या रिस्पेक्ट करण्यासारख्याच आहेत, पण आहेत तर माणूसच ना, आणि माणूस चुकतो. माझ्या दृष्टीने माझा देव जरी चुकला तरी मी सत्याचीच बाजू घेईन आणि जो खरा आहे त्याच्या बाजूने उभे राहीन. मग भलेही मी ज्यांना मानते त्यांच्या विरोधात उभं राहायला लागलं तरी चालेल. मी सत्याचीच बाजू घेईन, कारण माझी श्रद्धा आंधळी नाहीये, डोळस. पारू, डोंट वरी. तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. यात तुझी काहीच चूक नाहीये ना. मी तुझ्यावर रागवली आहे नाही अहिल्या मॅडमवरती. भले त्यांनी मला एका रात्रीत बर्बाद केलं असेल, असा बिझनेस उद्ध्वस्त केला असेल, आणि हे सगळं करून मला त्यांनी इथे बोलावलंय. त्यांची माफी मागायला, त्यांची ताकद दाखवायला त्यांनी हे सगळं केलंय. पारू, आता तू मला सांग, हे सगळं बरोबर वाटतं तुला? योग्य वाटतं? मला वाटतं तू सत्याची बाजू घेत असशील, हो ना? सांग ना पारू. अनुष्का मॅडम, माझ्या देवी यांनी तुमच्यावर अन्याय केलाय हे जर का सिद्ध झालं ना, तर तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. माझी भक्ती आंधळी असेल पण माझ्या देवी आई नाही. मी अजून सुद्धा विश्वासानं सांगते, माझ्या देवी आई कधीच चुकीचं वागणार नाही. तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासोबत काय बी वाईट होणार नाही. जे होईल ते चांगलंच होईल. तुम्ही चला आतमध्ये, देवी आई थांबल्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.